सात घोड्याचं चित्र जर चुकीच्या दिशेला लागलं तर काय परिणाम होऊ शकतो? असं म्हटलं जातं की घरामध्ये एक्सपायर झालेले किंवा मृत झालेल्या व्यक्तींचे फोटो लावू नयेत. मग याच्या मागे काय सायन्स आहे की काय? कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ते दुसऱ्या पुढच्या आयुष्यासाठी जाते. कोणी कोणी सांगतं आमचे बाबा आहेत, आमची आई, आमचे आजोबा आहेत, त्यांच्यामुळेच आम्ही आहोत, त्यांची जमीन आम्हाला पुढे भेटली आहे. सगळं मान्य आहे, नो डाऊट. बट पितरांचे फोटो जर तुम्हाला लावायचे असेल तर बिझनेस ग्रोथ होण्यासाठी कुठली फ्रेम महत्वाची वाटते किंवा कुठली मूर्ती ऑफिसमध्ये असावी? बिझनेस ग्रोथ होण्यासाठी फ्रेम जर सांगाल तर तुम्हाला वेस्ट भेटते, तर वेस्टला तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला नक्की. आता घरात जर आपण चुकीचे फोटो लावले तर त्याचा नातेसंबंधावर कसा परिणाम होतो? नातेसंबंधांवर तर नातेसंबंधाची ती दिशा आहे ती सगळ्यात पहिली बघू तर आपण नैऋत्य दिशा ही आपल्या पितरांची आहे. नैऋत्य दिशा ही आपल्या करिअरमध्ये ग्रोथ मिळवण्यासाठी कुठले फोटोज आपण भिंतीवर लावले पाहिजे किंवा ते पाहिले पाहिजे? करिअरमध्ये ग्रोथ मिळवण्यासाठी भिंतीवरती जर फोटो लावायचे असतील तर तुम्हाला संधी हवी असेल, ऑपॉर्च्युनिटी, तर उत्तर दिशा ही चुंबकीय शक्तीची आहे. उत्तर दिशा ही कुबेरची दिशा आहे. पण बऱ्याच घरात मंदिर असतात किंवा देवार असतो, गाभारा असतो, तर लोक तिथं ठेवतात फोटो. तिथं ठेवणं योग्य आहे का? तर देवघरात कधीही पितरांचा फोटो. बऱ्याच जणांना छंद असतो किंवा प्रत्येक घरात जवळपास फॅमिली फोटो असतो. आता फॅमिली फोटोने एकमेकाचं बॉन्डिंग वाढतं का आणि त्याची दिशा कोणत्या ठिकाणी असेल, कुठे लावावी? फॅमिली फोटोनी बॉन्डिंग वाढतं नक्कीच. त्याची दिशा तुम्ही सांगाल तर घरामध्ये प्रगती यावी किंवा आर्थिक उन्नती व्हावी म्हणून बरेच लोक सात घोड्यांचा फोटो लावतात. ह्याच्यात काय रहस्य या फोटोमध्ये? तुमच्या घरामध्ये कुठलीही गोष्ट कधी घडू शकते. फॉर एक्झाम्पल कोणी अचानक आजारी, घरातल्या घरात छोटं मोठं ॲक्सिडेंट, म्हणून घोड्याचे फोटो. आता घरात घड्याळ लावलं जातं, तर घड्याळ एक्झॅक्ट कोणत्या दिशेला लावलं पाहिजे? घड्याळाची सगळ्यात जर तुम्ही परफेक्ट दिशा म्हणा, घड्याळ हे तुमचं टाईम सांगत असतं, म्हणून घड्याळाची परफेक्ट दिशा जर सांगाल तर असं म्हटलं जातं की बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवू नये. त्याच्या मागे काय आहे शास्त्र? बंद पडलेलं घड्याळ काय करतं, वेळ ही तुमची म्हणतो ना आपण की तुमची चांगली वेळ असू दे वाईट वेळ, वेळेला एवढं महत्त्व आहे आजही आणि आधी. बंद घड्याळ तुमची. देवाचा देवारा कोणत्या दिशेला असावा किंवा कोणत्या दिशेला देवाचे फोटो लावले पाहिजे? कोमेजलेली फुलं कधी कधी लोक त्या फ्रेम मध्ये असतात, ती लावतात, तर त्याचा इम्पॅक्ट निगेटिव्ह होतो की पॉझिटिव्ह? घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावं किंवा कुठे लावावं? बऱ्याचदा आपण असं बघतो की काही फोटोज घरात देवाचे असले तर ते फुटतात, काचा फुटतात किंवा काही मूर्तीज असतात तर त्यांचे म्हणजे तुटलेले असतात काही अंग, तर त्या म्हणजे कशा विसर्जित करायला पाहिजे पाण्यात की त्याच्याच देवाऱ्यात ठेवायला पाहिजे?